की हा जो व्ह्यू आहे, मी अजून परत असा व्ह्यू कधीच नाही बघितला. सैनी या स्टेशन सर्वात जवळ या कर्नाडा फोर्टसाठी. जय शिवराय मित्रांनो. तर आता आम्ही येऊन पोहोचलोय कर्नाला फोर्टवर. अभयारण्यात आहे सध्या, तुम्ही बघू शकता इथे. आता आम्ही एंट्री केली. आता सध्या निघतच. पर पर्सन काही आमचे 60 रुपये घेतले आणि गाडीचे काहीतरी 200 रुपये घेतले, म्हणजे आमची 4 व्हीलर होती. तर आम्ही आता चाललोय. तर आमचं काही अभयारण्य फिरण्याचा असा प्लॅन नाही, कारण की मेन तर फोर्टला जायचे. तर चला जाऊ आता. कसं होतं हो आपल्याबरोबर सर आहेत आपले. आता चाललो. इथून बरेच 10-12 मिनटाची वॉकिंग आहे. त्यानंतर मेन आपला जो गाडासाठी सुरुवात होणार आहे. सैनी या स्टेशन सर्वात जवळ या कर्नाडा फोर्टसाठी. काहीतरी 15-16 किलोमीटर आहे आपल्याला. बाकी तुम्ही बघू शकता एकदम सकाळचे काहीतरी 8 वाजलेत. मस्त पक्ष्यांचा आवाज येते. तर तुम्ही ज्या या रस्त्यातून आल्यानंतर डायरेक्ट तुम्ही समोर बघू शकता. तुम्ही इथे लिहिला सुद्धा आहे कर्नाला फोर्ट जाण्यासाठी रस्ता. बाकी सर तर चालेल पुढे. तर बघू हा जो मार्ग आहे हा तो सुद्धा तुम्हाला गडावर घेऊन जाईल. तर सकाळी थोडा लेट नसतं झालं तर आता आम्ही निम्मई कव्हर केला असता. आता बघू आता पुढे. बाकी हा जो मार्ग आहे हाच डायरेक्ट तुम्हाला गडावर घेऊन जातो. आणि आता जो पायथा आहे तो लागेल गाडाचा. तर तुम्ही बघू शकता इथे एक दगड सुद्धा पुजलेले आहे. आणि हा जो मार्ग आहे हा तो डायरेक्ट जातो गाडाकडे. तर चला आता गाड्याला सुरुवात करू. इथं आपण गाड्याची सुरुवात झालेली आहे आता. तर तुम्ही रूट बघू शकता किती चांगलं आहे. मस्त ऊनच आहे रूटला आणि खूप चांगला रूट आहे. एकदम सिम्पल आहे. अभयारण्य खूप चांगलं आहे. फक्त इथे येऊन घाण नका करू म्हणजे झाला. बाकी तर काय नाही. बघू शकता तुम्ही स्वच्छता खूप चांगली आहे. तुम्हाला कोणतीही प्रकारची इथं बाटल सुद्धा प्लॅस्टिक पण नाही बघायला भेटणार तुम्हाला. खूप चांगलं आहे इथे, कारण की तर खाली चेकिंग होते पूर्णपणे आणि तुम्ही काय नेताय काय नाही ते चेक करतात ते. आणि वापस येताना सुद्धा चेक करतात. त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारची घाण करू नका. तुम्ही बघू शकता इथे एक करवंदाचं झाड आहे आणि त्याला करवंद सुद्धा आलेत आणि बरीचशी कच्ची आहेत, अजून पिकलेली नाहीत. तर मित्रांनो, तुम्ही जर 1 किंवा 2 आठवड्यानंतर ट्रॅकिंगला जायचं असेल तर काय वाटत नाही. आता 1.5 महिन्यानंतर आलो ट्रॅकिंगला, पूर्ण वाट लागली. आता थोडा चालून आलोय. इथं आपल्याला अशी रॅलिंग दिसते इथं चढण्यासाठी. बघू शकतो तुम्ही. आता थोडा वरती गेलं आपल्याला देवीचं मंदिर लागेल. तिथं दर्शन घेऊ आणि पुढे आपला प्रवास सुरू करू. आणि कमीत कमी बरोबर 2 ते 3 लिटर वॉटर असलंच पाहिजे. तर फायनली आता कुठं कर्नाला फोर्ट दिसतोय आपल्याला. बघू शकता तुम्ही समोरच. आणि त्याला आम्हाला काहीतरी कमीत कमी 1 तास गेला आम्हाला वरती यायला. तर फायनली पोचले आता कर्नाला फोर्टला. समोरच आहे आपल्याला. बघू शकता तुम्ही. इथून थोडासा पोचलो कडा आम्ही त्याच्या पायथ्याशी. आणि मेन दरवाजा मला दिसत असेल तिथे. तर मागच आता देवीचं मंदिर होता. देवीचं दर्शन घेऊन आता पुढे निघालो. बघू शकतो तुम्ही मेन दरवाजा आहे. बाकी तर तटबंदी थोडीफार राहिले, बाकी तर उद्ध्वस्त झालेलं दिसते तुम्हाला. आणि आता पुढे जाऊन बघू आपण. बघू शकता तुम्ही थोडेफार पायरीचे औषध दिसू शकतो तुम्हाला. बाकी इथून आता वरती चाललोय. तर आता वरती हो आम्ही. बघू शकता तुम्ही समोरच गड आहे. आम्ही थोडा वरती येतोय आणि फोटो घेतोय, पण जेवढा वरती येतोय तेवढं फोटो काढतोय. कारण की हा जो व्ह्यू आहे, मी अजून परत असा व्ह्यू कधीच नाही बघितला. तुम्ही बघू शकता. बाकी तर गड हा पूर्ण आम्ही आता म्हणजे पोचले वरती.
आता फक्त हा थोडाफार टप्पा आहे, तो याला वरती जाऊ. इथनं आता पायऱ्या लागल्यात आपल्याला, बघू शकतो मी थोडा. आणि पुढेच एक दरवाजा आहे आणि हा या साईडला बुरुज आहे आणि त्या साईडला एक बुरुज आहे, बघू शकतो मी. ते सुद्धा एक दरवाजा तुम्ही बघू शकता आणि हा साईडला हा बुरुज आहे. बऱ्यापैकी तटबंदी राहिलेली आहे आणि इकडे एक बुरुज आहे पण तो थोडाफार ढासळलेला दिसतो आपल्याला. बाकी हे पायऱ्या आहेत. इथून आलो आहे आता वरती. तर आता खालून आलो आहे आम्ही वरती आलो आहे ना. आता हा दरवाजा आहे मेन, बघू शकतो मी. पूर्ण बांधकाम चांगलं राहिलेलं असं दिसतं आपल्याला. थोडाफार हा हे झालेला आहे आणि हा मेन आहे दरवाजा. आणि आता दरवाजाच्या इथं जाऊ आपण, बघू शकता हा असा काही दरवाजा आणि इथून अशा पायऱ्या आहेत आपल्याला वरती जाण्यासाठी, बघू शकतो मी काहीतरी असे. आणि तटबंदी तुम्ही बघू शकता, तटबंदी खूप चांगली आहे, बऱ्यापैकी राहिलेली आपल्याला दिसते आपल्याला तटबंदी इथे. आणि दरवाजा बघू शकतो मी. बाकी आता वरती जाऊ आपण. तर आता पायऱ्या चढून आपण वरती चाललोय आणि पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला दिसतं समोर हा टॉप, हा पीक आहे. तर इथं आलो आता, बघू शकता हा वाड्याचा अवशेष आहे आणि बऱ्यापैकी राहिलं. बाकी तर टासल्यासारखं दिसतं आपल्याला. बघू आतमध्ये जाऊ आपण कसं आहे ते. आणि हा सुद्धा एक दरवाजा बघायला मिळतो आपल्याला, बघू शकतो मी. थोडाच आपण या वाड्याच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला हा एक मेन ते अजून एक दरवाजा दिसतोय. आता आपण चला काढा आतमध्ये वाड्यामध्ये जाऊन बघू काय वाड्यामध्ये नक्की वाड्यामध्ये अवशेष राहिलेत की नाही काय. अशी एंट्रन्स आहे इथे आणि समोरच हा दरवाजा. आणि पुढे दिसत असेल तुम्हाला हे जी जागा आहे ते पूर्ण टाके आहेत, पाण्याचे टाके आहेत. बाकी हा पूर्ण सुलका आहे मोठा उंच असा. तो बघू शकतो मी सर गेले तिथे एक दरवाजा आहे आणि इकडे पाण्याचे टाके आहेत, बघू शकता तुम्ही. इथं पाण्याचे टाके आहेत, बरेच पाण्याचे टाके आहेत आपल्याला बघायला. ते 1 2 हा तिसरा एक आहे, समोर एक चौथा. आणि इथे आता पाण्याचे टाके बघितले आम्ही, बघू शकता समोर हा व्ह्यू पूर्ण. आणि या सर्व टाक्यांपैकी हा जो टाका आहे पाण्याचा, तिथे आपल्याला पाणी थोडा चांगला बघायला मिळतं. समोर सुद्धा एक टाका आहे पाण्याचं. आता इथे येऊन पोचले आपण, बघू शकता. हा समोर हा बुरुज आहे, हा पूर्ण सुलका आहे. आणि हा समोर एक बुरुज आहे, पूर्ण तटबंदी आहे. आणि इथे अशा काही रॅलिंग लावल्यात वरती येण्यासाठी. आणि पायऱ्या हा बऱ्यापैकी आहेत, बघू शकता तुम्ही. हा एक दरवाजा आहे, हा उतरल्यानंतर हा शेवटचा काही बुरुज राहिला इथे. आता बघू शकता तुम्ही शेवटचा बुरुज आहे. आणि ही शेवटची तटबंदी. इथे तुम्ही बघू शकता एक शिल्पसुद्धा आहे, वाघ का सिंह याचं शिल्प आहे. आणि पूर्ण हा. आणि इथे नक्षीकाम सुद्धा बघू शकता फुलाचा तुम्ही, ते फुलाचं नक्षीकाम दिसतं दोन्ही साईडला. आणि बऱ्यापैकी ही तटबंदी आहे राहिले. तर आता शेवटचा जो बुरुज आहे तो बघून आम्ही आता आलो आहे. इकडे सुद्धा एक पाण्याचा टाका आहे आपल्याला असं दिसतोय. आणि तिथे थोडा छोटासा असा बुरुज आहे. आणि बाकी आता तर प्रवास झाला आहे सुरू. तर मित्रांनो आता गड एक्सप्लोअर करून निघतोय. पूर्ण गड एक्सप्लोअर केला आहे. तुम्हाला गडाची सर्व माहिती मी व्हिडिओमध्ये दिली आहे, तुम्ही बघा.
आणि जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि एक चांगलंसं कमेंट टाका, म्हणजे मला जरा मोटिवेट होईल मी. आणि भेटतो तुम्हाला एक नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय.